बरं असो, मी आता जाते. थँक्यू सो मच. ऑलवेज वेलकम. एन्जॉय. बाय बाय. एन्जॉय. थँक्यू. खरं म्हणजे एक सजेशन द्यायचं होतं, म्हणजे अगदीच सजेशन. हां बोला ना. म्हणजे ही टिकली चांगलीच दिसते, पण समजा तुम्ही चंद्रकोर लावलीत तर. समरनी फक्त प्रपोज केलं तरी इतकी हुरळून गेलीस? जास्त उडू नकोस स्वानंदी. समरच्या प्रेमात पडली असलीस ना तरी माझ्यापासून सुटका नाहीये तुझी. मॉम, काय मूर्खपणा आहे हा? काय झालं आता? कसला बुरकपणा? काय अवस्था केली माझ्या रूमची? आणि काय गरज काय होती माझी रूम डेकोरेट करायची? काय गरज होती? तू बरा आहेस ना अंशू? आणि तुझं नवीन नवीन लग्न झालंय की नाही? हा, तर तुमच्यात सगळं आलबेल आहे. तुम्ही एक नॉर्मल जोडप्यासारखे वागताय हे सगळ्या घरातल्यांना दिसायला नको का? म्हणून केली आहे ती. हे बघ, काहीही झालं ना तरी समर आणि स्वानंदीला मला जवळ येऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे मी आता सांगीन ना तेच करायचं. चल जा, निघ. काय यार मॉम तू? यार बीर बोलू नका मला. आई आहे मी तुझी, नीट बोलायचं माझ्याशी. चल जा, निघ. जा म्हणते ना. हे इडियट, काय करतेस हे? डोळ्यात गेलं असतं ना माझ्या. फुलत फक्त ती. मग अंगावर टाकणार माझ्या? सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. आता तुम्ही एक काम करा, माझ्या रोडवा. आहे ना, जागेवर आहे ना. हे असलं बालिशपणा करणार नाहीये मी. अहो थांबा ना, का चिडताय एवढं? इतकं छान तुम्ही डेकोरेट केलंय, छान रोमॅन्टिक मूड झालाय ना. जाऊ नका ना, थांबा ना, आपण थोडा टाइम स्पेंड करूया एकत्र. तुम्हाला मी आवडतच नाही का? तुम्ही एक नॉर्मल जोडप्यासारखे वागताय हे सगळ्या घरातल्यांना दिसायला नको का? म्हणून केली आहे ती. हे बघ, काहीही झालं ना तरी समर आणि स्वानंदीला मला जवळ येऊ द्यायचं नाहीये. स्वीट्स, तू तर बघतीयस ना, मी दिवसभर ऑफिसचं काम करून दमलोय, म्हणून माझी चिडचिड होतीये. आय एम सॉरी. आता चिडूनच बसणार आहेस का? ओके फाईन. आय लव्ह यू. रिअली? ऑफकोर्स, आय लव्ह यू. मग आता का चिडलात माझ्या? परत नाही चिडणार, आय प्रॉमिस. आय लव्ह यू. आहे मिक्सर ना मरायला टेकलाय. अगं वरचं बटन बंद कर आणि पुन्हा सुरू कर, म्हणजे तो मिक्सर चालू होईल. हे बघा पुरजे पुरजे निघाले. किती काळ वापरत राहायचा हा अश्मयुगातला मिक्सर? एक काम करते मी, सुष्मिताला सांगते, ती देईल मला मिक्सर. 2 तासामध्ये नवीन मिक्सर घेऊन येते की नाही बघा ती माझ्यासाठी. काही नको, असं दुसऱ्याकडून मागून घेताना तुला लाज वाटत नाही का ग? मुलीकडनं मागायला कसली लाज हो? अगं पण भिकेला लागलोय का आपण दुसऱ्यांकडे वस्तू मागायला? मग काय या वयामध्ये जाऊन तुम्ही कमवणार आहात आणि मिक्सर घेऊन येणार आहात? सुष्मिताला मागितल्यानंतर सुष्मिता देणार. आणि आता बघा, सुष्मिता एकदम समजूतदार झाली आहे. पहिल्यांदा कशी ना अगदी बावळटासारखी इकडे तिकडे फिरत राहायची, काही काम नाही करायची. आता बघा, पूर्ण घर ताब्यात घेतलंय तिने. संपूर्ण घरावर फक्त सुष्मिताचा अधिकार आहे.
उगीच नाही तिला सगळे अधिकार दिले तिच्या सासूने आणि तिच्या आज्जे सासूने. सगळे खुश आहेत तिच्यावर. सुष्मिताच्या बाबतीत माझं तोंड उघडायला लावू नकोस. तोंड नाही उघडता ते बरं आहे. तोंड उघडल्यावर करणार तरी काय आहात? बिचारीला दोषच देणार आहात. जरा डोळे उघडे ठेवा आणि बघा आपल्या सुष्मिताकडे आणि त्या आदिराकडे. इकडची काडी तिकडे करत नाही. इतके दिवस झाले घरामध्ये येऊन. बस सासूला नुसतं मोलकरीने बनवून ठेवलंय. आणि सुष्मिता काय तिकडे स्वतः काम करते असं वाटतं का तुला? घे लिहून, तिकडे सुद्धा ती इकडची गाडी तिकडे करत नसणार आहे. अधिकार मिळवणारे सगळी जबाबदारी पार पाडतात असं काहीही नसतं. ते घर अजूनही नंदूच सांभाळते. नाही 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 नाही, भ्रम आहे तुमचा. घर सुष्मिता सांभाळते. अख्ख्या घराला आपलंसं करून टाकलंय तिनं. उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे तिचा, माहितीये का? काय अभिमान वाटायला पाहिजे? कसला? स्वतःच्या मोठ्या बहिणीशी स्पर्धा करते याचा? उलट नंदूकडून संसाराच्या 4 गोष्टी शिकायला हव्या होत्या तिनं. माझ्याकडनं शिकलीये किती? शिकली सगळं. काय शिकलीये? दुसऱ्याकडून कसं ओरबाडून घ्यायचं हे शिकलीये का ती? हो, ओरबाडून वगैरे घेत नाहीये मी. मागते. आणि काय झालं मागितलं तर? मला एक सांगा हो, इतके दिवस तुमच्या मोठ्या मुलीनं त्या घराचा ताबा घेतला, केली ना माझ्या ताब्यात घेऊन सगळं घर. आता लहान मुलीला मिळू दे तो मान, मिळू दे. अगं हा काय तुला भातुकलीचा खेळ वाटला का? काही दिवस तू खेळ, काही दिवस मी खेळते हा खेळ. ना तुमचं आणि माझं ना कधी कुठल्याच गोष्टीवर एकमत होऊच शकत नाही. आतापर्यंत कधी झाले तर पुढे होणार आहे. कशाला होईल? अगं पैशासाठी एका नराधामाला तू मुलीला विकलंस. त्यामुळे या जन्मातच काय पुढच्या कुठल्याही जन्मात तुझं माझं एकमत होऊ शकत नाही. काय बोलला तुम्ही? मी मुलीला विकली? अहो तुम्हाला हे बोलवतं तरी कसं? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी सुष्मिताला पैशासाठी विकली, तर तुम्ही वेगळं काय केलंय? तुम्ही पण तर स्वानंदीला पैशासाठी विकलीच ना? स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, हा. हे काय आहे? अच्छा, फुलं. हो ते दिसतात मला, पण इथे काय आहेत ती? हा काय सगळा वेडेपणा मला कळत नाही. म्हणजे कशा करते ही फुलं अशी वाया घालवायची? ओके, शांत. निकिता ताई घेऊन आल्या होत्या. त्याने अंशुमन आणि सुष्मिताची रूम सजवली. त्यानंतर काही फुलं उरली तर त्या आपल्या रूम मध्ये घेऊन आल्या. हे अंशू आणि सुष्मिता लहान आहे तो अजून, त्यांचं ठीक आहे. पण हे आपण असं या म्हणजे, आणि मुळात मी सांगू का, मला ना फुलं अशी तोडलेली आवडतच नाहीत झाडावर. म्हणजे आपण पूजेला सुद्धा देवाला व्हायला फुलं तोडतो ना, तीही मला अजिबात आवडत नाही. कशा करता फुलं तोडायची? ती किती छान दिसतात तिथे झाडावरती. जगू द्यावं त्यांना तिथे. आपण फक्त दृष्टीने त्याचा आनंद घ्यावा, फार फार तर त्याचा सुगंध घ्यावा आणि पुढे निघून जावं.